विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आत्तापर्यंत आपण पहिला युनिट ट्रॅडिशनल क्रॉप बघितलेला आहे, सेकंड कमर्शियल क्रॉप बघितलेला आहे. त्यानंतर आज बघणार आहे आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, संकरित बीजोत्पादन कसं केलं जातं ज्वार आणि कॉटनचं, ते या भागामध्ये बघणार आहे. चला बघूया आज आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. चॅप्टर नंबर 4 सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. या भागामध्ये आपण डिटेल संकरित बीजोत्पादन ज्वार आणि बाजराचं कसं केलं जातं हे बघणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टर्मिनॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहे. सीड टेक्नॉलॉजी म्हणजे काय आज आपण बघूया. सीड टेक्नॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग जेनेटिक अँड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीड. म्हणजे काय बघा, सीड टेक्नॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स, ही एक शास्त्राची शाखा आहे. विच डील्स विथ, काय सांगते ते, विच डील्स विथ स्टडी ऑफ मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग जेनेटिक, जे अनुवांशिक गुणधर्म आहेत ते इम्प्रूव्हिंग करण्यासाठी मदत करतं. इम्प्रूव्हिंग जेनेटिक अँड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सीड. फिजिकल म्हणजे भौतिक गुणधर्म आणि अनुवांशिक गुणधर्म जे इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात त्याला सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. ज्या शास्त्रामध्ये अनुवांशिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म बियांचे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी, सुधारण्यासाठी मदत करणारी शाखा म्हणजे सीड टेक्नॉलॉजी. किंवा दुसरी सोपी डेफिनेशन बघा, द सीड टेक्नॉलॉजी इज अ सायन्स विच डील्स विथ प्रोडक्शन, प्रोसेसिंग, टेस्टिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड. सीड टेक्नॉलॉजी हे शास्त्र आहे विच डील्स विथ प्रोडक्शन, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन केलं जातं, प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया केलं जातं, टेस्टिंग केलं जातं आणि त्यानंतर ते डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड टू द फार्मर्स, त्यानंतर ते फार्मरपर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे ही चेन आहे बघा. यात प्रोडक्शन पहिले प्रक्रिया उत्पादन घेतलं जातं, प्रक्रिया केली जातं, ते टेस्ट केलं जातं आणि त्यानंतर ते पोहोचवलं जातं शेतकऱ्यापर्यंत, डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड टू द फार्मर. असं जे काय ज्यामध्ये प्रोडक्शन केलं जातं, प्रोसेसिंग केली जाते, टेस्टिंग केलं जातं आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड टू द फार्मर्स, इट इज कॉल्ड ॲज सीड टेक्नॉलॉजी. या 2 डेफिनेशन आहेत, त्यामधली तुम्ही कोणती पण एक डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता पुढील भागामध्ये आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन बघायचे आहेत. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व, काही प्रिन्सिपल्स आहेत. हे संकरित बीजोत्पादन करायचं आहे आपल्याला, किंवा तर आपल्याला काही प्रिन्सिपल्स लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट, द जनरल प्रिन्सिपल ऑफ सीड प्रोडक्शन आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. फर्स्ट वन जेनेटिक प्रिन्सिपल, सेकंड वन ॲग्रॉनॉमिकल प्रिन्सिपल. सीड प्रोडक्शनचे जे प्रिन्सिपल आहेत त्याचे मुख्य ब्रॉडली कॅटेगराईज इंटू 2 ग्रुप्स, जेनेटिक प्रिन्सिपल आणि दुसरं ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. जेनेटिक अनुवांशिकरित्या ते प्लांट शुद्ध राहण्यासाठी काही प्रिन्सिपल्स आहेत. ॲग्रॉनॉमिकल म्हणजे कल्चरल प्रॅक्टिसेस त्यामध्ये येतात. अशी कोणकोणती प्रिन्सिपल्स आहेत, आपण डिटेल प्रिन्सिपल्स बघणार आहे. फर्स्ट वन जेनेटिक प्रिन्सिपल. आता जेनेटिक प्रिन्सिपलचे 2 मुख्य भाग पडलेले आहेत. पहिलं डिटोरेशन ऑफ व्हरायटीज. डिटोरेशन म्हणजे व्हरायटी खराब होते, त्याची कारणं काय, मग ते कारणं जे आहेत ती डिटोरेशन ऑफ व्हरायटीज या जेनेटिक प्रिन्सिपलच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि ती व्हरायटी खराब होण्याची कारणं, आणि दुसऱ्यामध्ये जे जेनेटिक प्रिन्सिपल्स आहेत 2 भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये ते जेनेटिक शुद्धता कशी मेंटेन ठेवायची ते दुसरी प्रिन्सिपल आहे. जेनेटिक प्रिन्सिपलचे 2 मुख्य प्रकार पडतात. तर पहिलं डिटोरेशन ऑफ व्हरायटीज. जेनेटिक प्रिन्सिपलमधला पहिला प्रकार डिटोरेशन ऑफ व्हरायटीज. व्हरायटीज जे व्हरायटी खराब का होते त्याच्या पाठीमागची कारणं आपण यामध्ये बघणार आहे. जेनेटिक प्युरिटी ऑफ अ व्हरायटी कॅन बी डिटोरेटेड ड्यू टू सेव्हरल फॅक्टर्स ड्युरिंग सीड प्रोडक्शन. काही कारणं आहेत व्हरायटी खराब होण्यापाठीमागची, ती कारणं आपण या भागामध्ये बघणार आहे. एखादी व्हरायटी खराब का होते त्याची कारणं. द इम्पॉर्टंट फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटोरेशन जेनेटिक प्युरिटी आर गिवन बिलो. व्हरायटी खराब होण्यापाठीमागची कारणं त्यांनी दिलेली आहेत. एक एक कारण आपण बघूया. डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन. These variations are due to change in the environment for seed crop. Therefore, crop should be grown in areas of their adoption. डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन म्हणजे एखादी व्हरायटी एखाद्या भागासाठी शिफारस केली असेल आणि तो भाग सोडून जर आपण दुसऱ्या ठिकाणी वापरत असेल तर त्या व्हरायटीमध्ये काय येऊ शकतं, व्हॅरिएशन येऊ शकतं. म्हणजे एखाद्या जमिनीसाठी समजा
COM कोईमत्तूर फॉर महाराष्ट्र असं रिकमेंडेड केलेलं आहे. 86-032 ही व्हरायटी महाराष्ट्रासाठी रिकमेंडेड केली आहे. महाराष्ट्रामधल्या जमिनीमध्ये मातीमध्ये वातावरणामध्ये हे चांगल्या प्रकारे उत्पादन देतं असं रिकमेंडेड केलेलं आहे. आपण बघा COM कोईमत्तूरला ब्रीडिंग स्टेशन आहे आणि ती व्हरायटी सगळ्या महाराष्ट्रासाठी सुटेबल आहेत म्हणून सांगितलं. आणि तीच व्हरायटी जर आपण काश्मीरला नेऊन लावली, हिमाचलला नेऊन लावली, तर त्या शुगरकेनच्या व्हरायटीमध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं. मग असं जे व्हॅरिएशन येतं त्याला काय म्हटलं जातं? डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन. म्हणून जी व्हरायटी ज्या भागासाठी शिफारस केली आहे त्या भागामध्ये ती लावा, म्हणजे डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन येणार नाहीत. त्यानंतर मेकॅनिकल मिक्सचर्स. आता हे मेकॅनिकल मिक्सचर होण्यापाठीमागचे काय होतं मेकॅनिकल मिक्सचरमध्ये बघा. यूज ऑफ सेम सीड ड्रिल फॉर सोईंग, presence of pollinator plants, use of combined thresher and gunny bags causes mixture, cleaning of seed drill, space, isolation distance, cleaning of thresher, use new gunny bags, one of the remedial measures of control mechanical mixture. मेकॅनिकल मिक्सचर होण्यापाठीमागचे कारण यूज ऑफ सेम सीड ड्रिल. एकच सीड ड्रिल तुम्ही पेरणीसाठी वापरलं तर, म्हणजे आत्ता समजा ज्वारीची कुठली तरी दुसरी व्हरायटी पेरून आला आहे, परत ज्वारीचे दुसरी व्हरायटी आपण हायब्रिड सीड प्रोडक्शनसाठी तेच सीड ड्रिल वापरलं तर त्याचं बियाणं त्या सीड ड्रिलमध्ये अगोदर राहिलेलं असतं. तसंच जर पेरणी केली तर त्यामुळे सुद्धा मेकॅनिकल मिक्सिंग होऊ शकतं. प्रेझेन्स ऑफ पॉलिएंटर प्लांट्स, म्हणजे अगोदर ज्वारी पेरली आहे त्याची कुठली तरी बी जमिनीमध्ये तसंच राहिले आणि ते उगवून आलं असेल तर त्यामुळे होऊ शकतं. यूज ऑफ कंबाईन थ्रेशर, एकच थ्रेशर काढण्यासाठी दोन व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटीसाठी वापरलं. गनी बॅग्स, सेम पोती वर्षानुवर्ष तीच पोती जर वापरत असेल तर त्यामध्ये धान्य चिकटलेलं असतं त्यामुळे होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीमुळं काय होऊ शकतं? मेकॅनिकल मिक्सिंग, म्हणजे आपण पेरणी करताना, मळणी करताना मेकॅनिकल मिक्सिंग होऊ शकतं. मग हे टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे? क्लिनिंग ऑफ सीड ड्रिल, पेरणीपूर्वी त्यामध्ये बिया राहिल्या नाही पाहिजेत दुसरी बियाणं पेरताना. स्पेस, दोन्ही याच्यामध्ये प्रॉपर स्पेस पाहिजे. आयसोलेशन डिस्टन्स पाहिजे, तो भाग आपण पुढं बघणार आहे. क्लिनिंग ऑफ थ्रेशर, मळणी मशीन स्वच्छ करून वापरलं पाहिजे. आणि नवीन बॅग्स, गनी बॅग्स पोती नवीन वापरली पाहिजेत हे पॅक करण्यासाठी. हे झालं मेकॅनिकल मिक्सचर. पुढील भागामध्ये आपण मेकॅनिकल मिक्सचरचे शॉर्ट नोट बघणार आहे. म्हणजे याच पॉईंटची आधारे एक सेपरेट शॉर्ट नोट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. म्युटेशन मीन्स सडन हेरिटेबल चेंज इन द प्रोजेनी ऑर कॅरेक्टर. म्युटेशन हे कशामुळे होतं? तर निसर्गामधील झालेल्या बदलामुळे म्युटेशन होऊ शकतं. सडन हेरिटेबल, अचानक झालेला बदल. सडन हेरिटेबल चेंज इन द प्रोजेनी, एखादी व्हरायटी आहे पण आणली आपण, त्या वातावरणात लावली असता त्यामध्ये अचानक बदल घडून येतो, त्याला काय म्हटलं तर म्युटेशन. आता आपल्या द्राक्षाच्या व्हरायटी आहेत बघा, तर बऱ्याचशा व्हरायटी ह्या सगळ्या म्युटंट आहेत. म्हणजे तासे गणेश आहे, म्युटेशनमुळे तयार झाली. थॉम्सनमध्ये काही बदल झाला आपल्या वातावरणाने व्हरायटी तयार झाली, तासे गणेश. अशा ज्या काही ह्या सगळ्या म्युटंट व्हरायटी आहेत, सुपर सोनाका, या ज्या व्हरायटी तयार झाल्या त्या म्युटेशननं चेंज झाले. मूळ ओरिजिनल त्याचं वेगळं होतं आणि त्या आपल्या वातावरणामध्ये लावल्यामध्ये त्यामध्ये बदल होत गेला आणि अचानक द्राक्षे तुम्हाला वेगळी दिसली, म्हणून त्याला काय म्हटलं तर म्युटंट व्हरायटी. म्युटंट मीन्स सडन हेरिटेबल चेंज इन द प्रोजेनी, हा निसर्गामुळे झालेला बदल असतो म्युटेशन. त्यानंतर नॅचरल क्रॉसिंग. नॅचरल क्रॉसिंग काय होतं बघा. डिटोरेशन मे बी ड्यू टू नॅचरल क्रॉसिंग विथ डिसीजर प्लांट्स ऑफ टाईप्स. नॅचरल क्रॉसिंग आपण लावलेले आहेत समजा ज्वारीचं, आणि त्यावेळेला डिटोरेशन, ती व्हरायटी खराब होऊ शकते ड्यू टू नॅचरल क्रॉसिंग विथ डिसीजर प्लांट्स. आणि त्याच्या शेजारी परागीभवन जर दुसऱ्या डिसीजर प्लांट्समुळे झालं, किंवा ऑफ टाईप, म्हणजे सेम प्लांट आहे पण त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर वेगळे आहेत, अशा ऑफ टाईप प्लांटमुळे जर नॅचरल क्रॉसिंग झालं तर त्यामुळे सुद्धा व्हरायटी खराब होऊ शकतं. हे महत्त्वाचे कारण आहेत, नॅचरल क्रॉसिंग विथ डिसीजर प्लांट्स ऑर ऑफ टाईप प्लांट्समुळं. त्यानंतर मायनॉर जेनेटिक व्हॅरिएशन. व्हरायटीज ॲट द टाईम ऑफ रिलीज मे कन्सिस्ट ऑफ सम मायनॉर जेनेटिक व्हॅरिएशन. ज्यावेळेला व्हरायटी रिलीज होते त्यावेळेला मायनर जेनेटिक व्हॅरिएशन त्यामध्ये घडून येऊ शकतात. प्रिकॉशन ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड ऑफ क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटीज आर सजेस्टेड टू कंट्रोल दीज व्हॅरिएशन. म्हणजे आपण काळजी काय घ्यायला पाहिजे? प्रिकॉशन ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ न्यूक्लियस सीड आणि ब्रीडर सीड आपण ज्यावेळेला तयार करतो, क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटीज बरोबर करत असतो, त्यावेळेला आपण जर प्रॉपर काळजी घेतली, त्यांचं
मिक्सिंग होऊन दिलं नाही तर आपण इफेक्टिवली हे मायनर जेनेटिक व्हॅरिएशन कंट्रोलमध्ये आणू शकतो. हे जे आत्ता मुद्दे बघितले आपण, म्युटेशन बघितलं, नॅचरल क्रॉसिंग बघितलं, मायनर जेनेटिक व्हॅरिएशन बघितलं, त्यानंतर मेकॅनिकल मिक्सिंग बघितलं, डेव्हलपमेंटल व्हॅरिएशन बघितलं, हे सगळे जे मुद्दे आहेत तर ते व्हरायटी खराब का होते त्याचे पॉईंट्स आपण या जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये बघितले. त्यानंतर त्या भागामध्येच पुढचा सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज. सीड प्रोडक्शन अंडर क्लीन अँड डिसीज फ्री कंडिशन इज इम्पॉर्टंट. पेस्ट आणि डिसीजचा अटॅक असेल तर त्यामुळे सुद्धा व्हरायटी खराब होऊ शकतं, म्हणून डिसीज फ्री कंडिशनलाच ते आपण बियाणं तयार करायला पाहिजे. आणि पुढचं लास्ट आहे टेक्निक्स ऑफ प्लांट ब्रीडर. Inadequate assessment of cytogenetic irregularities during the release of new variety leads to a genetical variation in the variety. जर जो व्हरायटी तयार करतो त्यांच्याकडून जर इरेग्युलरिटीज काही घडल्या, इरेग्युलरिटीज घडल्या तर त्यामुळे सुद्धा व्हरायटी घडून येऊ शकतात. ह्या टेक्निक ऑफ प्लांट ब्रीडर हा प्लांट ब्रीडरच्या झालेल्या चुकीमुळे सुद्धा व्हरायटी खराब होऊ शकते. हे सगळे मुद्दे आपण बघितले. ते डिटोरेशन ऑफ व्हरायटी खराब होणं किंवा भेसळ का व्हरायटीमध्ये होते त्याची सर्व कारणं आपण या भागामध्ये बघितली. हे जेनेटिक प्रिन्सिपलमधलं पहिलं प्रिन्सिपल आहे, त्याचे सब प्रिन्सिपल आपण हे बघितले. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. आता पहिलं जेनेटिक प्रिन्सिपल पहिला भाग बघितला आपण की व्हरायटी खराब का होते त्याची कारणं आपण बघितली. आता आपण व्हरायटी शुद्ध कशी ठेवू शकतो त्याची प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत. जेनेटिक प्रिन्सिपलमधले मुख्य दुसऱ्या नंबरचं प्रिन्सिपल मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. फर्स्ट वन, कंट्रोल ऑफ सीड सोर्स. जे आपण बियाणं वापरणार आहे ते वेल ॲप्रोप्रिएट क्लासचं पाहिजे, वेल ॲप्रूव्ड व्हरायटीकडून ते मिळवलेलं पाहिजे. बघा, कंट्रोल ऑफ सीड सोर्स. यूज सीड फॉर सीड प्रोडक्शन फ्रॉम ॲप्रूव्ड अथॉरिटीज. ज्या बियाणाला मान्यता दिलेलं आहे, जे ॲप्रूव्ड आहे, ज्याला ॲथॉराईज पर्सननं मान्यता दिलेली आहे तेच बियाणं आपण बियाणं तयार करण्यासाठी वापरा. दुसरं, प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट. पीक लागवडीसाठी काही रिक्वायरमेंट आहे, गरजा आहेत त्या बघा. सिलेक्शन ऑफ लँड फॉर अवॉइडिंग व्हॉलेंटियर प्लांट्स अँड सॉईल बॉर्न डिसीज. अशी जमीन की ज्या जमिनीमध्ये अगोदरच दुसरे काही व्हॉलेंटियर प्लांट्स उगवलेले आहेत, आगंतुक झाडं उगवलेली आहेत, व्हॉलेंटियर प्लांट्स म्हणजे, किंवा सॉईल बॉर्न डिसीज आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सॉईल बॉर्न डिसीज आहे, असे जमीन ती तुम्ही लागणीसाठी वापरू नका. त्यानंतर आयसोलेशन म्हणजे काय? आयसोलेशन मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सीड प्रोडक्शन प्लॉट टू अवॉइड नॅचरल क्रॉसिंग. आयसोलेशन मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सीड प्रोडक्शन प्लॉट. दोन प्लॉट असतील बियाणे तयार करायचे तर त्यामध्ये प्रॉपर डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. कशासाठी? दोन प्लॉटमध्ये सुरक्षित अंतर का असावं? टू अवॉइड नॅचरल क्रॉसिंग. जर जवळजवळ प्लॉट घेतले, दोन प्लॉट आपण जवळ ठेवले, मेल अँड फिमेल दोन्हीकडं आपण बियाणे तयार करण्याचे प्लॉट चालू आहेत, तर इकडचे मेल येऊन इकडं फिमेलवरती पडू शकतात किंवा इकडचे मेल तिकडं फिमेलवरती जाऊन पडू शकतात आणि तुमचे पूर्ण प्लॉट खराब होऊ शकतो. म्हणून अवॉइड नॅचरल क्रॉसिंग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर दोन प्लॉटमध्ये असणं गरजेचं आहे. त्याला काय म्हटलं जातं? आयसोलेशन डिस्टन्स. आयसोलेशन शुड बी मेंटेन ड्युरिंग सीड अकॉर्डिंग टू सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. सीड सर्टिफिकेशन स्टँडर्डनुसार प्रत्येक पिकाला त्यांनी सांगितलेलं आहे की एवढं अंतर, सुरक्षित अंतर, विलगीकरण अंतर दोन प्लॉटमध्ये पाहिजे. आयसोलेशन डिस्टन्सला आपण मराठीमध्ये विलगीकरण अंतर म्हणतो. या प्लॉटपासून तो प्लॉट किती अंतरावरती पाहिजे, सुरक्षित अंतर किती पाहिजे, म्हणजे नॅचरल क्रॉसिंग घडून येणार नाही. ठीक आहे, आयसोलेशन महत्त्वाचं आहे, शॉर्ट नोटला वारंवार विचारलं जातं. त्यानंतर रोगिंग म्हणजे काय? रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप व्हॉलेंटियर प्लांट्स, पोलन शेडर प्लांट. मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप म्हणजे काय? मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असणारे प्लांट, त्याला ऑफ टाईप प्लांट. डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? समजा जवार असेल, स्टँडर्ड जवारला समजा 7 पानं आहेत, त्याचा पानाचा कलर हिरवा आहे, साईज फिक्स ठरलेला आहे. हे घटक सोडून जर एखादं दुसरं झाड असेल आणि त्याला समजा 7 पानाच्या ऐवजी 5च पानं लागले, साईज वेगळीच आहे, कलर वेगळाच आहे,
असं मूळ प्लांटपासून याचे गुणधर्म जर वेगळे असतील तर डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असतील तर त्यांना त्या झाडांना काय म्हटलं जातं, ते ज्वारीचंच झाड पण त्याचं कॅरेक्टर वेगळे आहेत म्हणून त्याला ऑफ टाईप प्लांट म्हटले जाते. किंवा व्हॉलेंटियर प्लांट म्हणजे आगंतुक झाडं आपण पेरणी करायची आहे त्याच्या अगोदरच किंवा पेरायच्या वेळेलाच गेल्या वर्षीची झाडं जर उगवून आली असतील गेल्या वर्षीच्या बियांची तर त्याला व्हॉलेंटियर प्लांट्स म्हणतात. पोलन शेडर प्लांट्समध्ये मेल लाईनमध्ये फिमेल झाडं आपल्याला बघायला मिळतात. पोलन शेडर प्लांट्स आहेत किंवा फिमेलमध्ये मेल झाड आपल्याला बघायला मिळतात पोलन शेडर प्लांट. जर अशी काही झाडं असतील ती सगळी प्लॉटमधली काढून टाकली जातात. त्याला काय म्हणलं जातं, रोगिंग ऑपरेशन. काय म्हणायचं, रोगिंग. पेस्ट अँड डिसीज प्लांट्स फ्रॉम सीड प्रोडक्शन प्लॉट्स शुड बी रिमूव्ड बिफोर फ्लॉवरिंग. आणि रोगग्रस्त झाडं, किडीग्रस्त झाडं ही सगळी फ्लॉवरिंगच्या अगोदर काढून टाकली जातात. रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स, नको असलेली झाडं, व्हॉलेंटियर प्लांट्स, पोलन शेडर प्लांट्स ही सगळी प्लॉटमधून फ्लॉवरिंगच्या अगोदर लवकरात लवकर काढून टाकली जातात. त्यांना त्या ऑपरेशनला काय म्हणलं जातं, रोगिंग ऑपरेशन. काय म्हणायचं, रोगिंग. त्यानंतर सीड सर्टिफिकेशन. इन्स्पेक्शन ऑफ सीड प्लॉट फ्रॉम क्वालिफाईड एक्सपिरियन्स्ड पर्सन इज नेसेसरी. तुमची जर जेनेटिक प्युरिटी शुद्ध प्लॉट आपलं चांगला ठेवायचा असेल तर प्लॉटला सीड सर्टिफिकेशन ऑफिसरनं बघितलं पाहिजे आणि त्यानं मान्यता दिलेलीच बियाणं आपण वापरलं पाहिजे. सीड सर्टिफिकेशन ऑफिसरनं क्वालिफाईड पर्सनच्या देखरेखीखाली तुमचा प्लॉट पाहिजे. आणि लास्ट, ग्रो आउट टेस्ट. दीज आर कॅरीड आउट टू टेस्ट जेनेटिक प्युरिटी ऑफ व्हरायटी. ती ग्रो आउट टेस्ट असते, ती टेस्ट कॅरीड आउट केली जाते रेग्युलरली आणि त्याद्वारे आपण जेनेटिक प्युरिटी बघू शकतो ते आपला प्लॉट शुद्ध आहे का नाही, ग्रो आउट टेस्ट घेऊन. दिस इज कंडक्टेड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. आणि हे कोण कंडक्ट करते ग्रो आउट टेस्ट, तर सीड सर्टिफिकेशन एजन्सीच्या मार्फत टेस्ट घेऊन आपला प्लॉट शुद्ध आहे का नाही तो बघितला जाऊ शकतो. आत्ता जे आपण मुद्दे बघितले त्यामध्ये प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट, आयसोलेशन डिस्टन्स, रोगिंग, सीड सर्टिफिकेशन, ग्रो आउट टेस्ट, हे जे मुद्दे आपण बघितले ते मुद्दे जेनेटिक प्युरिटी मेंटेन ठेवण्यासाठीचे पॉईंट्स आहेत. म्हणजे जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये दोन मुख्य प्रिन्सिपल बघितले, डिटोरेशन ऑफ व्हरायटी आणि मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. त्यामधले मुख्य आणि सब पॉईंट्स आपण बघितले. हे मुद्दे लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. त्यानंतर हे झाले जेनेटिक प्रिन्सिपल. त्यानंतरचे प्रिन्सिपल्स आहेत ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल. हे ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल आपण जे रेग्युलर पीक लागणीपासून काढणीपर्यंतसाठी जी ऑपरेशन वापरली जातात त्यांना ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल म्हटले जातात. यामध्ये जमीन, वातावरण, किती अंतराव लावायचं, सोईंग टाईम काय, स्पेसिंग काय, ही सगळी जेनेटिक ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल्स आहेत. आपण एक एक बघूया. शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. सिलेक्शन ऑफ सुटेबल ॲग्रोक्लायमॅटिक रिजन. इन जनरल रिजन ऑफ मॉडरेट रेनफॉल अँड ह्युमिडिटी आर सुटेबल फॉर सीड प्रोडक्शन. ॲग्रोक्लायमॅटिक म्हणजे जमीन आणि माती. त्या भागामधली माती आणि जमीन हे सीड प्रोडक्शनसाठी चांगली पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, रिजन मॉडरेट रेन, मध्यम पाऊस आणि ह्युमिडिटी मध्यम असेल तर त्या भागामध्ये बियाणाचं उत्पादन आपण करू शकतो. त्यानंतर आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेशन अगोदर मुद्दा आपण जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये बघितला आहे तरी पण बघा. आयसोलेशन डिस्टन्स मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सीड प्रोडक्शन प्लॉट टू अवॉइड नॅचरल क्रॉसिंग. दोन प्लॉट बियाणं जर तयार करण्याचे प्लॉट असतील तर त्यामध्ये सुरक्षित अंतर जे ठेवलं जातं त्याला काय म्हटलं तर विलगीकरण अंतर, त्यालाच आयसोलेशन डिस्टन्स असं म्हटलं जातं. त्यानंतर लँड प्रिपरेशन. जमीन कशी पाहिजे बघा. गुड लँड प्रिपरेशन इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ क्रॉप. जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं आहे जर चांगलं बियाणाचं उत्पादन घ्यायचं असेल तर. त्यानंतर व्हरायटी. द व्हरायटी शुड सूट टू ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन. इट शुड बी हाय यिल्डर अँड डिसीज रेजिस्टंट. जी व्हरायटी वापरणार आहे ती त्या वातावरणामध्ये सूट होणारी असावी, ॲग्रोक्लायमॅट जमीन आणि वातावरणामध्ये. त्यानंतर ते चांगले उत्पादन देणारे असावे, हाय यिल्डर पाहिजे आणि डिसीज रेजिस्टंट, रोगाला किडीला बळी न पडणारी असावी. सीड कसा असावं बघा. पाचवा पॉईंट, द सीड शुड बी जेनेटिकली अँड फिजिकली प्युअर. हे मुद्दे आपण जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये आणि बघितलेले आहेत. द सीड शुड बी जेनेटिकली, ते बियाणं वापरणार आहे ते बियाणं मूळतः शुद्ध पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितले बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी असं सांगितले. म्हणजे बियाणं जर चांगलं असेल तर पुढं मिळणारं उत्पादनसुद्धा आपलं चांगलं असतं. द सीड शुड बी जेनेटिकली अँड फिजिकली प्युअर. नेक्स्ट, सीड ट्रीटमेंट. जे बियाणं आहे त्या बियाणावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. सीड शुड बी ट्रीटेड टू
टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ सर्टन पेस्ट अँड डिसीज. रोगाला आणि किडीला बियाणं बळी पडू नये म्हणून त्याच्यावरती बीज प्रक्रिया करा. इम्प्रूव्ह जर्मिनेशन, त्यामुळे उगवण क्षमता वाढते. इन्क्रीज नायट्रोजन, फिक्सेशन आपल्याला झाडामध्ये वाढलेलं बघायला मिळतं सीड ट्रीटमेंट केल्यानंतर. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे टाईम ऑफ सोईंग. सोईंग ऑफ सीड क्रॉप शुड बी डन ॲट देअर नॉर्मल टाईम. म्हणजे पेरणीचा हंगाम कधी आहे त्या पिकाचा, त्यानुसार त्याची पेरणी करा. सीड रेट फॉर सीड क्रॉप, लोअर सीड रेट इज डिझायरेबल दॅन कमर्शियल क्रॉप. जास्तीत जास्त लोअर जेवढा सीड रेट असेल तेवढं ते पिकासाठी चांगलं असतं. आणि मेल अँड फिमेलसाठी सीड रेट वेगळा आहे. त्यानंतर मेथड ऑफ सोईंग, पेरणीची पद्धत बघा. मोस्ट कॉमन मेथड ऑफ सोईंग सीड क्रॉप इज ड्रिलिंग ऑफ सीड इन रोज. ड्रिलिंग पद्धत आपण पेरणीसाठी शक्यतो मोठ्या प्रमाणात वापरतो. ड्रिलिंग ही पद्धत कॉमनली वापरली जाते. डेप्थ ऑफ सोईंग, इट डिपेंड्स अपॉन साईज ऑफ सीड अँड टाईप ऑफ सॉईल. पेरणी किती खोलवर करायची, हे बियाणाची साईज किती आणि जमीन कोणती आहे त्यावरती अवलंबून असतं. स्मॉल सीडेड व्हरायटीज आर सोन शालो. लहान बिया असतील तर ते वरच्या लेवलला सोईंग करा शालो, आणि मोठ्या लार्ज सीडेड असेल तर थोडं डेप्थला सोईंग केली तरी चालू शकतं. त्यानंतर रोगिंग म्हणजे काय बघा. रिमूव्ह ऑफ टाईप व्हॉलेंटियर पोलन शेडर पेस्ट डिसीज अफेक्टेड प्लांट्स बिफोर फ्लॉवरिंग. तुमच्या प्लॉटमध्ये ऑफटाईप झाडं असतील, व्हॉलेंटियर झाडं असतील, पोलन शेडर प्लांट असतील किंवा पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड रोग आणि किडीग्रस्त झाडं असतील तर ती प्लॉटमधून काढून टाकणं, त्या ऑपरेशनला काय म्हणलं तर रोगिंग ऑपरेशन, आपण अगोदर बघितलेलं आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी पॉलिनेशन, इट इज नेसेसरी फॉर द क्रॉप्स विच आर क्रॉस पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. सप्लिमेंटरी पॉलिनेशन हे आपण कशामध्ये करतो तर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्समध्ये करतो. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स जे आहेत त्यामध्ये सनफ्लावर आहे, त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये हे ऑपरेशन करतो. सप्लिमेंटरी पॉलिनेशन, जे यामध्ये सप्लिमेंटरी पॉलिनेशनमध्ये काय करतो आपण तर सनफ्लावरचे 2 ॲडजन्स हेड समोर घेतले जातात आणि ते एकमेकावरती घासले जातात आणि त्याद्वारे सुद्धा पॉलिनेशन आपण करतो. म्हणजे परागीभवनची क्रिया काही याच्यामध्ये कमी असेल तर ती वाढवण्याचं काम या सप्लिमेंटरी पॉलिनेशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. वीड कंट्रोल, जर मोठ्या प्रमाणात तण वाढला असेल तर ते कमी करायचं असेल तर हँड विडिंग करू शकतो, भांगलणी करू शकतो, होईंग करू शकतो, कोळपणी करू शकतो. यूज ऑफ हर्बिसाईड, तणनाशक मारून आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. इरिगेशन, इट्स डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, सीझन अँड वॉटर रिक्वायरमेंट. पाणी देणं हे सर्वस्वी जमीन कशी आहे, सीझन कोणता आहे, पिकाची वॉटर रिक्वायरमेंट कोणती आहे त्यावरती अवलंबून असतं. ठीक आहे. त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर आर इसेन्शियल फॉर गुड यील्ड अँड बेटर क्वालिटी सीड. जर चांगलं उत्पादन आपल्याला द्यायचं असेल तर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर, शेणखत आणि रासायनिक खताचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, रोग आणि किडीचा बंदोबस्त आपण करणं गरजेचं आहे चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर. दे शुड बी कंट्रोल बाय युजिंग सुटेबल इन्सेक्टिसाईड अँड फंगिसाईड. कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करून आपण इफेक्टिवली इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजचं कंट्रोल करू शकतो. टाईम ऑफ हार्वेस्टिंग, तर काढणी कधी करायला पाहिजे. द एक्झॅक्ट टाईम ऑफ हार्वेस्टिंग इज इम्पॉर्टंट इन गेटिंग मॅक्झिमम सीड यील्ड विथ बेटर क्वालिटी. जर मॅच्युरिटी साईन आपण प्रत्येक क्रॉपमध्ये बघत आलो आहे, योग्य टायमिंग पीक काढणीचं असेल तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. काढणी योग्य वेळेत केली तर मॅक्झिमम उत्पादन आपलं मिळू शकतं. त्यानंतर मेथड ऑफ हार्वेस्टिंग काढणीची पद्धत. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग ऑफ सीड क्रॉप इज डन मॅन्युअली बाय हँड ऑर बाय युजिंग थ्रेशर. काढणी आणि मळणी आपण बाय हँड करू शकतो किंवा युजिंग मशीन किंवा थ्रेशरचा वापर करून मळणी आपण करू शकतो. काढणी बाय हँड करू शकतो आणि मळणी थ्रेशरचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर ड्राईंग ऑफ सीड, काढलेलं बियाणं आपण काय केलं पाहिजे, ड्राय केलं. ड्राईंग ऑफ सीड टू सेफ मॉइश्चर लिमिट इज इसेन्शियल टू कीप द वायबिलिटी अँड व्हिगर ऑफ सीड. जे काढलेलं बियाणं आहे ते वाळवलं पाहिजे, त्यामधला ओलसरपणा कमी होण्यासाठी ते सेफ मॉइश्चर लिमिटला वाळवलं पाहिजे आणि त्याची वायबिलिटी आपण जीवन ठेवली पाहिजे. सीड स्टोरेज, त्यानंतर फॉर शॉर्ट पिरियड स्टोरेज सीड इज केप्ट इन गनी बॅग्स. त्यानंतर ते गनी बॅग्समध्ये
जवळच्या मार्केटला पाठवायचं, गनी बॅग्समध्ये गोडाऊनमध्ये स्टोअर करून ठेवलं पाहिजे. द स्टोरेज स्ट्रक्चर शुड बी कूल अँड क्लीन. आणि जे स्टोरेज स्ट्रक्चर आहे ते कूल पाहिजे, थंड पाहिजे आणि क्लीन पाहिजे, म्हणजे आपण बिया दीर्घकाळ ठेवू शकतो. इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी, डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पीडिग्री. म्हणजे पीडिग्री म्हणजे तिचे पाठीमागची क्रॉस कुठला झाला आहे, कधी झाला आहे, काय झालं आहे, सगळी पीडिग्री हिस्ट्री त्यावरती पाहिजे लिहिलेली. आणि क्वालिटी ऑफ सीड इज गिवन ऑन द लेबल अटॅच टू द सीड टॅग. आणि त्यावरती टॅग लावला जातो बघा, पर्पल कलरचा टॅग, व्हाईट कलरचा टॅग, त्यावरती टॅग लावणं गरजेचं आहे. ते टॅगवरून आपल्याला माहिती ते कोणत्या प्रकारचं बियाणं आहे ते समजू शकतो. आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पीडिग्री हिस्ट्री त्या पिकावर, त्या बियाण्याच्या पिशवीवरती लिहिणं गरजेचं आहे. हे सगळी ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल, म्हणजे लागणीपासून काढणीपर्यंतची सगळी प्रिन्सिपल म्हणजे ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल आपण अगोदरच्या भागामध्ये ही प्रिन्सिपल वारंवार बघितलेली आहेत मुलांनो. तीच प्रिन्सिपल्स आहेत, तेच पॉईंट्स आहेत. हा भाग व्यवस्थित करा. त्यानंतरचा भाग आहे 2 प्रश्न शॉर्ट नोटला आपल्या पाठीमागं दिलेली आहेत. रिझन्स अँड रेमेडीज फॉर द मेकॅनिकल मिक्सचर. जे आपण जेनेटिक प्रिन्सिपल बघितलं होतं त्यामध्ये भेसळ होण्यापाठीमागची कारणं बघितली होती. हे मेकॅनिकल मिक्सचर एक कारण आहे की ते भेसळ होते म्हणून. मग त्याची कारणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आपल्याला या भागामध्ये देते. ही शॉर्ट नोट्ससाठी 2 शॉर्ट नोट्स इथं पुढं मी तुम्हाला अटॅच करून याला दिलेले आहेत, त्या समजून घ्या. रिझन्स कॉझिंग मेकॅनिकल मिक्सचर ऑफ सीड. रिझन्स का होतात, कारण काय मेकॅनिकल मिक्सचर होण्यापाठीमागच्या, आणि रेमेडीज त्याच्यावरच्या उपाययोजना पुढं मी दिलेल्या आहेत. रिझन्स काय बघा, यूज ऑफ सेम सीड ड्रिल फॉर सोईंग मोर दॅन वन व्हरायटी. एकापेक्षा जास्त व्हरायटी एकाच पेरणी यंत्रानं जर पेरल्या तर त्यामुळे मेकॅनिकल मिक्सिंग होऊ शकतं. मग ते टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे, क्लिनिंग ऑफ सीड ड्रिल बिफोर सोईंग ऑफ न्यू व्हरायटीज. प्रत्येक वेळेला व्हरायटी सोईंग करताना ते सीड ड्रिल स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ व्हॉलेंटियर प्लांट्स इन द सीड प्लिंट. कारण काय मेकॅनिकल मिक्सिंग होण्याचं, प्रेझेन्स ऑफ व्हॉलेंटियर प्लांट्स म्हणजे अगोदर पेरलेलं एखादं बियाणं तसंच जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहून परत एखादं झाड ज्वारीचं उगून आलं असेल तर त्यामुळे सुद्धा मेकॅनिकल मिक्सिंग होऊ शकतं. रेमेडीज, इरिगेट द फील्ड 3 weeks प्रायर टू सोईंग. पेरणी करायच्या अगोदर फील्डला 3 आठवड्यापूर्वी पाणी द्या आणि नंतर डिप्लॉईंग का, म्हणजे असे काय उगवलेली झाडं असतील तर त्यामध्ये निघून जातील. हे मेकॅनिकल मिक्सचरचे आपण काय बघतोय, कॉजेस आणि त्याच्यावरच्या रेमेडीज बघतोय. त्यानंतर पुढचं कारण आहे मेकॅनिकल मिक्सचर होण्यापाठीमागचं, कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हरायटीज इन ॲडजस्ट फील्ड. अनेक व्हरायटी जर ॲडजस्ट फील्डमध्ये, एकाच फील्डमध्ये आपण ग्रो केले असतील तर त्यामुळे सुद्धा मेकॅनिकल मिक्सिंग होऊ शकतं. मग त्यावरती रेमेडीज उपाययोजना काय सांगितल्या, स्पेस आयसोलेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू सीड प्लॉट. जवळजवळ प्लॉट असू नयेत, प्रॉपर आयसोलेशन डिस्टन्स त्यामध्ये मेंटेन ठेवा म्हणजे मिक्सिंग होणार नाही. यूज ऑफ थ्रेशिंग फ्लोअर ॲट अ टाईम फॉर डिफरंट व्हरायटीज. पेरणी झाल्यानंतर मळणी आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला एकच मळणी मशीन सगळीकडे जर वापरत गेलो ते स्वच्छ न करता तर ह्यामधल्या बिया त्यामध्ये मिक्स होऊ शकतात. आणि मग त्याच्यावरती उपाययोजना काय सांगितल्या, ओनली 1 व्हरायटी शुड बी थ्रश्ड ॲट अ टाईम. एका वेळेला एकच व्हरायटी मळणी करा. आणि थ्रेशिंग यार्ड शुड बी क्लीनड बिफोर नेक्स्ट यूज. आणि दुसरीकडं ते वापरण्यापूर्वी थ्रेशिंग यार्ड काय करा, क्लीन करा. दुसरीकडे वापरण्याच्या अगोदर ते स्वच्छ करून वापरा. पुढचं कारण मिक्सिंग होण्याचं, यूज ऑफ कंबायनिंग ऑर थ्रेशिंग इक्विपमेंट्स अँड गनी बॅग्स कॉन्टॅमिनेटेड विथ द सीड ऑफ डिफरंट व्हरायटीज. थ्रेशिंग मशीन आता आपण बघितलं, तोच थ्रेशिंग मशीन आपण परत रिपीटेडली वापरत गेलो, किंवा गनी बॅग्स, पोती जे अगोदर वापरलेले आहेत वर्षानुवर्ष वापरत आहेत तशीच ती पोती परत आपण पुढं वापरत गेलो तर त्यामुळे सुद्धा मेकॅनिकल मिक्सिंग होऊ शकतं. मग काय करायला पाहिजे, कंबायनिंग थ्रेशिंग इक्विपमेंट शुड बी क्लीनड बिफोर यूज. ते क्लीन करून घ्या, थ्रेशिंग मशीन क्लीन करून घ्या. गनी बॅग शुड बी न्यू ऑर ओल्ड गनी बॅग शुड बी क्लीनड. जर शक्यतो नवीन पोती वापरा किंवा जुनी जर वापरत असाल तर ते क्लीन करून घ्या, फ्युमिगेटेड करून घ्या, म्हणजे त्याचा सीडबॉर्न डिसीज पुढे येणार नाहीत किंवा त्याचं राहिलेल्या बिया पुढं वापरल्या जाणार नाहीत. हे झालं मेकॅनिकल मिक्सिंग आणि त्याचे रेमेडीज आपण उपाययोजना आपण बघतो. हे शॉर्ट नोटच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी पॉलिनेशन, याच्यामध्येच ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपलमध्ये हे एक शॉर्ट सप्लिमेंटरी पॉलिनेशन आपण बघितलं. परागीभवन ज्यावेळेला कमी होतं मग ते परागीभवन वाढवण्यासाठी आपण सप्लिमेंटरी बाहेरून पॉलिनेशनसाठी काय प्रक्रिया करतो, सप्लिमेंटरी पॉलिनेशन बघा. मीन्स
आर्टिफिशियल और सप्लिमेंटरी पॉलिनेशन इज नेसेसरी फॉर द क्रॉप्स विच आर क्रॉस पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. ज्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेटेड पीक आहेत आणि अशा वेळेला त्या ठिकाणी इन्सेक्ट जर कमी असतील तर त्यावेळेला आपण सप्लिमेंटरी पॉलिनेशन करतो. हॉनी बीज आर केप्ट इन ह्यूज नियर द सीड क्रॉप. आपण स्वतः मधमाशाच्या पेट्या आपण तिथं ठेवू शकतो आणि पॉलिनेशन वाढवू शकतो. सनफ्लावरमध्ये काय केलं, इन सनफ्लावर क्रॉप 2 ॲडजंट फ्लावर हेड्स आर रब्ड ऑन इच अदर. सनफ्लावरमध्ये क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी फ्लॉवरिंगच्या वेळेला तिचे 2 सनफ्लावरचे हेड्स आहेत ते एकमेकावरती घासले जातात. किंवा ऑर कॉटन क्लॉथ इज टाईड ऑन हँडपाम अँड मूव्ड इन क्लॉकवाईज डिरेक्शन ऑन फ्लावर सरफेस. किंवा कापड आपण बांधून त्यावरून क्लॉकवाईज डिरेक्शननं त्याच्यात सनफ्लावरच्या हेड्सवरून फिरवलं तर त्यामुळे सुद्धा क्रॉस पॉलिनेशन आपल्याला घडून येऊ शकतं. किंवा 2 फ्लावर हेड्स एकमेकावरती घासले तरी पण सुद्धा क्रॉस पॉलिनेशन आपल्याला घडून येऊ शकतं आणि पॉलिनेशन वाढू शकतं. दिस रिझल्ट इन इन्क्रीजिंग पॉलिनेशन अँड सीड सेटिंग. त्यामुळे पॉलिनेशन वाढतं आणि सीड सेटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात घडून येतं. हे 2 शॉर्ट नोट्स आहेत, सप्लिमेंटरी पॉलिनेशन आणि मेकॅनिकल मिक्सिंग. सप्लिमेंटरी पॉलिनेशन ॲग्रॉनॉमिकल प्रिन्सिपलमधलं आहे आणि जेनेटिक प्रिन्सिपलमधलं मेकॅनिकल मिक्सिंग, कारण आणि त्याच्या उपाययोजना आपण बघितल्या. त्यानंतरचा पुढचा भाग आहे आज बघणार आहे आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ ज्वार. ज्वारीचं संकरित बीज उत्पादन कसं केलं जातं ते या भागामध्ये आपण बघणार आहे. तर मुलांनो, संकरित बीज उत्पादन म्हणजे नवीन ज्वारी कशी तयार केली जाते, नवीन संकरित बी कसं तयार केलं जातं, ज्वारीचं बियाणं कसं तयार केलं जातं हे या भागामध्ये बघणार आहे. बोटॅनिकल नेम, आता त्यासाठी महत्त्वाच्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत. या अगोदरच्या भागामध्ये आपण बघितले त्याच बऱ्यापैकी आहेत. बोटॅनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव. ज्वारीचं शास्त्रीय नाव आहे स्वर्गम बायकोलार, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. फॅमिली आहे ग्रामिनी, फॅमिली ग्रामिणी आहे. याची ओरिजिन आहे इंडिया, नॉर्थ ईस्ट आफ्रिका. ओरिजिन कुठं आहे, इंडिया आणि नॉर्थ ईस्ट आफ्रिका. बोटॅनिकल नेम स्वर्गम बायकोलार, फॅमिली ग्रामिणी, ओरिजिन आहे इंडिया किंवा नॉर्थ ईस्ट आफ्रिका तुम्ही लिहू शकता. हे अगोदर आपण बघितले त्याच पद्धतीने हे बोटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, ह्याचे महत्त्व काय ज्वारी पिकाचं, ज्वारीचं महत्त्व काय बघा. इट इज युज्ड ॲज अ फूड फॉर मेकिंग भाकरी. इट इज युज्ड ॲज फूड, याचा अन्न म्हणून उपयोग केला जातो. मोस्टली याचा जास्ती कोणत्या कारणासाठी उपयोग केला जातो, भाकरी तयार करण्यासाठी. आपण सर्वजण भाकरी खाता ही ज्वारीची असते, हा महत्त्वाचा उपयोग आहे. ग्रेन इज ऑल्सो कन्झ्युम्ड ॲज पॉप ग्रेन अँड हुरडा. ह्याच्यापासून पॉप ग्रेन तयार केलं जातात. आपण जसे मक्याचे पॉपकॉर्न खातो, पॉप ग्रेन बनवले जातात आणि हुरडा बनवले जातात. स्वीट जी व्हरायटी आहे ते भाजून मक्याच्या कणसासारखं जे हुरडा बनवला जातो, पॉप ग्रेन बनवलं जातं. ग्रेन इज यूज्ड ॲज कॅटल फीड अँड पोल्ट्री फीड. याचे धान्य जनावरांना घातलं जातं. कॅटल फीड आणि पोल्ट्री फीड, ब्रोकन ग्रेन्स आहेत ते पोल्ट्री फीड म्हणून जनावरांना वापरलं जातं. पोल्ट्री फीड म्हणून पोल्ट्रीमध्ये खाद्य म्हणून वापरलं जातं आणि जनावरांना सुद्धा कॅटल फीड म्हणून वापरलं जातं. ग्रेन इज यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ स्टार्च, ग्लुकोज अँड अल्कोहोल. याच्या बियाणामधून आपण काय मिळतो, एक्स्ट्रॅक्ट करतो, स्टार्च मिळवू शकतो आपण, ग्लुकोज मिळतं आणि अल्कोहोल मिळतं. अल्कोहोल आपण मिळवू शकतो, ग्लुकोज मिळवू शकतो आणि स्टार्च स्वीट जवारपासून आपण ग्रेनपासून मिळवू शकतो. जवार स्टेम अँड लीव्ज आर यूज ॲज फॉडर. जवारचं जे खोड आहे, लीव्ज आहेत, यूज ॲज फॉडर. जनावरांना आपण काढवा म्हणून त्याचा उपयोग करतो. द स्वीट स्वर्गम कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ जागरी अँड शुगर. जे स्वीट ज्वारीची व्हरायटी आहे त्याचा उपयोग जागरी गूळ तयार करण्यासाठी, साखर तयार करण्यासाठी केला जातो. हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि युजेस आपण बघत आलेले त्याच पद्धतीने जे युजेस आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर आता ज्वारीचं संकरित बीजोत्पादन करायचं आहे. संकरित ज्वारी तयार करायची असेल त्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची लागते बघा. सॉईल प्रेपर्स मीडियम टू डीप ब्लॅक सॉईल. मध्यम ते भारी काळी जमीन या पिकासाठी सुटेबल आहे. इट शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन. ती सुपीक असावी, चांगली निचरा देणारी असावी जमीन. इट शुड बी फ्री फ्रॉम ऑफ टाईप म्हणजे डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असणारे प्लांट पासून मुक्त असावे. व्हॉलेंटियर प्लांट्सपासून, अगंतुक झाडापासून मुक्त असणावी आणि स्ट्रायगा
त्यालाच आपण विच वीड म्हणतो, त्याच्यापासून ती मुक्त असणारी असावी. ऑप्टिमम pH रेंज इज 6.5 to 7.5. pH रेंज किती पाहिजे? 6.5 ते 7.5 पाहिजे. मग या जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं. देअर शुड नॉट बी अ जॉन्सन ग्रास इन अ सीड फील्ड. जॉन्सन ग्रास हे एक प्रकारचं गवत आहे, ते जवळ असे ते आणि जवार एकाच फॅमिलीमधले आहेत आणि त्यामुळे क्रॉस पॉलिनेशनमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून प्लॉट देअर शुड नॉट बी अ जॉन्सन ग्रास इन अ सीड फील्ड. यामध्ये 2 पॉईंट्स आपले महत्त्वाचे आहेत. बेस्ट सुटेबल सॉईल, मीडियम टू डीप ब्लॅक सॉईल, आणि इट शुड बी अ फ्री फ्रॉम ऑफ टाईप व्हॉलेंटियर अँड स्ट्रायका वीड. आणि दुसरं, देअर शुड नॉट बी अ जॉन्सन ग्रास इन अ सीड फील्ड. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत सॉईलमध्ये. त्यानंतर क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कोणत्या प्रकारामधलं आहे? ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधामध्ये येणारे पीक आहे. अवरेज टेम्परेचर रेंज या पिकाला लागते 27 to 32 डिग्री सेल्सिअस. 27 ते 32 डिग्री तापमान या पिकासाठी लागतं. इट डज नॉट टॉलरेट फ्रॉस्ट. धुके जास्त असेल तर ते व्यवस्थित येत नाही. डज नॉट टॉलरेट टू फ्रॉस्ट. जवार इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. ड्राउट म्हणजे दुष्काळामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे. जवार इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. ॲन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट 400 to 1000 मिलीमीटर. 400 ते 1000 मिलीमीटर पाऊस ज्या भागामध्ये पडतो त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे ग्रो होतं. टेम्परेचर 27 ते 32 लागतं आणि हे ड्राउट रेजिस्टंट क्रॉप आहे. त्यानंतर स्टेप्स इन्वॉल्ड इन हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. आता ज्वारीचं संकरित बीजोत्पादन करायचं असेल तर काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. ज्वारीचं बियाणं कसं तयार केलं जातं त्याच्या स्टेप्स आहेत. ही माहिती सांगण्यापूर्वी मी पुढची स्लाईड्स तुम्हाला अगोदर सांगतो, त्यानंतर मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. ही स्लाईड बघा. हायब्रिड ग्रेन किंवा हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. त्यामध्ये कशी जवारचं संकरित बीजोत्पादन तयार केलं जातं. पहिलं बघा, ए लाईन दॅट इज मेल स्टराईल क्रॉस विथ बी लाईन दॅट इज मेंटेनर लाईन आपण त्याला म्हटलं जातं. पहिल्या वर्षी आपण कशाचा क्रॉस करायचा? ए लाईन आणि बी लाईनचा. पण ए लाईन कशी आहे तर मेल स्टराईल आहे. जवार इज अ क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. जवार या पिकामध्ये दोन्ही पण गॅमेट्स, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट दोन्ही पण प्रेझेंट असतात. मग अशा वेळेला बायसेक्च्युअल फ्लावर आहे जवारचं, मग दोन्ही पण फ्लावर प्रेझेंट असतात. मग ए लाईन आपण कोणत्या प्रकारामधली घेणार आहे? मेल स्टराईल. त्यामधला मेल हा स्टराईल असतो, फर्टाईल फॉर्ममध्ये नसतो. मेल स्टराईल घ्यायचा. आणि बी लाईन ही मेंटेनर लाईन आहे, त्यामध्ये मेल हा फर्टाईल स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे ए लाईन आणि बी लाईनचा क्रॉस सुरुवातीला करून घ्यायचा. मग काय होईल? बी लाईनमधला मेल जो फर्टाईल आहे क्रॉस विथ ए लाईनच्या फिमेलबरोबर तो क्रॉस होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला जे काही बियाणं तयार होईल ते आपलं फाउंडेशन सीड तयार होईल. ते कोणत्या प्रकारचं होईल? फाउंडेशन सीड. मग ते झालेलं बियाणं पुढच्या वर्षी, हे पहिल्या वर्षी आपण क्रॉस करून घ्यायचं. दुसऱ्या वर्षी परत जे ए लाईन आणि बी लाईनचं जे बियाणं तयार झालेलं आहे, म्हणजेच ए लाईन आपली जी आहे ते त्याचं बियाणं, म्हणजे ए लाईन आणि बी लाईनचा जो क्रॉस झालेला आहे त्याचं जे बियाणं तयार झालं फाउंडेशन सीड, ते आपण पुढच्या वर्षी घ्यायचं आणि त्याचा क्रॉस कशावरती करायचा आहे? आर लाईन दॅट इज रिस्टोअर लाईन. रिस्टोअर लाईनबरोबर त्याचा क्रॉस करायचा दुसऱ्या वर्षी. मग यामध्ये पण परत ए लाईन काय करून घ्यायची आहे? मेल स्टराईल आहे. जी मेल ए लाईन आहे त्यामध्ये परत बायसेक्च्युअल फ्लावर, त्यामधला मेल हा स्टराईल असणार आहे आणि आर लाईन दॅट इज रिस्टोअर लाईन आहे, त्यामधला मेल फर्टाईल असणार आहे. मग याचा क्रॉस होईल आणि जे बियाणं पुढच्या वर्षी तयार होईल ते हायब्रिड बियाणं आपलं तयार होईल, जे संकरित बीजोत्पादन तयार होईल. म्हणजे पहिला ए लाईन मेल स्टराईल विथ बी लाईन मेंटेन हे फाउंडेशन बियाणं तयार होईल आणि ए लाईन मेल स्टराईल आणि विथ आर लाईन रिस्टोअर लाईनपासून सर्टिफाईड बियाणं आपलं तयार होईल. आणि अशा पद्धतीने जे बियाणं तयार होतं त्याला आपण हायब्रिड सीड म्हणू शकतो. ठीक आहे. ही आत्ता जी माहिती सांगितली तीच माहिती आता या स्टेप्समध्ये दिलेली आहे. बघा, स्टेप्स इन्वॉल्ड इन हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. फर्स्ट, मेंटेनन्स ऑफ मेल स्टराईल लाईन दॅट इज लाईन ए
फाउंडेशन सीड प्रोडक्शनसाठी लाईन कशी मेंटेनन्स ऑफ मेल स्टाराईल लाईन कसं मेंटेन करून ठेवलं जातं ते सांगितलं मी तुम्हाला. आता मेथड्स किंवा प्रिन्सिपल्स बघा. मुख्य प्रिन्सिपल्स काय हायब्रिड सीड प्रोडक्शनची तत्व काय. हायब्रिड सीड ऑफ जवार इज प्रोड्युसर बाय युझिंग सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. या ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हायब्रिड सीड संकरित ज्वारीचं बीजोत्पादन कशाद्वारे केलं जातं, कोणत्या टेक्निकद्वारे, सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी ह्या टेक्निकचा वापर करून हायब्रिड सीड जवारचं तयार केलं जातं. आता कसं केलं जातं. दिस इन्व्हॉल्व्स क्रॉसिंग ऑफ मेल स्टाराईल लाईन दॅट इज लाईन ए. आता आपण बघितलं लाईन ए सीड पॅरेंट आपण जे तयार केलेलं आहे सीड पॅरेंट ते मेल स्टाराईल असणार आहे. लाईन ए ही मेल स्टाराईल आहे विथ रिस्टोर लाईन दॅट इज लाईन आर. त्याचा क्रॉस लाईन आर बरोबर घडून ती पॉलिनेटर असणार आहे, त्यामधला मेल फर्टाईल असणार आहे. आणि अशा पद्धतीनं जे व्हरायटी आपली तयार होईल ती हायब्रिड सीड आपलं जवारचं असणार. मे इज अ मेल स्टाराईल लाईन सीड पॅरेंट आणि आर इज मेल त्याला पॉलिनेटर आपण म्हणू शकतो. आर लाईनला पॉलिनेटर म्हणू शकतो, मेल फर्टाईल असणार आहे. त्यानंतर हे परत स्टेप्स बघा, त्याच स्टेप्स परत त्यांनी एक्सप्लेन केलेत. द मेल स्टाराईल लाईन कॅरीज मेल स्टरिलिटी ड्यू टू सायटोप्लाझमिक जेनेटिक फॅक्टर. जी मेल स्टाराईल लाईन आहे, लाईन ए आहे, ती मेल स्टाराईल असणार आहे. कोणत्या फॅक्टरमुळे आपण ती मेल स्टाराईल करणार आहे, सायटोप्लाझमिक जेनेटिक फॅक्टरमुळे. इट इज मेंटेन बाय क्रॉसिंग विथ, आणि हे मेंटेन ठेवण्यासाठी आपण पहिला क्रॉस कशाबरोबर करून घ्यायचा आहे. इट इज मेंटेन बाय क्रॉसिंग विथ मेल फर्टाईल लाईन बी इन ॲन आयसोलेटेड फील्ड. पहिल्यांदा आपण मेल स्टराईल लाईन ए आणि मेल फर्टाईल लाईन बीचा क्रॉस करून आपण स्टरिलिटी मेंटेन करून ठेवायची आहे. कशामध्ये, लाईन एमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचं लाईन ए अँड लाईन बी आर सिमिलर इन ऑल आस्पेक्ट एक्सेप्ट दॅट लाईन बी इज अ पोलन फर्टाईल वेअर ॲज लाईन ए इज अ पोलन स्टराईल. लाईन ए आणि लाईन बी सेमच आहेत, दोन्ही पण सेमच आहे, जवारचीच आहेत सीड. पण फक्त काय आहेत तर एमध्ये आपण काय केलेलं आहे, मेल स्टराईल केलेलं आहे आणि बीमध्ये काय केलेलं आहे, बी हा पोलन फर्टाईल आहे. कारण का इकडं मेल स्टाराईल असल्यामुळं एमधल्या फिमेलबरोबर क्रॉस करण्यासाठी लाईन बीचे पोलन आपण वापरणार आहे. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड दॅट इज क्रॉसिंग ऑफ मेल स्टाराईल लाईन दॅट इज लाईन ए विथ रिस्टोर लाईन दॅट इज लाईन आर. लाईन एचा लाईन आर बरोबर क्रॉस झाल्यानंतर आपला हायब्रिड सीड तयार होणार. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ पॅरेंटल लाईन इज रेफर्ड ॲज फाउंडेशन सीड प्रोडक्शन. लाईन ए क्रॉस विथ लाईन बी, त्यानंतर जे बियाणं तयार होईल ती सीड फाउंडेशन सीड होईल. आणि त्यानंतरचं प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड इज कॉल्ड ॲज सर्टिफाईड सीड. लाईन ए क्रॉस विथ लाईन आर, त्यानंतरचे बियाणं तयार जे होतं ते सर्टिफाईड सीड असतं. लक्षात आलं. हे प्रिन्सिपल्स आपल्याला दिले आहेत, माहिती, प्राथमिक माहिती. त्यानंतर आपण ॲक्च्युअल क्रॉस बघितला. परत एक वेळ क्रॉस सांगतो. लाईन ए ही मेल स्टराईल आहे आणि लाईन बी ही मेल फर्टाईल आहे आणि त्या दोन्ही सेम आहेत, फक्त याच्यामध्ये लाईन ए स्टराईल आहे आणि लाईन बी मेल फर्टाईल आहे. मग याच्यावरचे मेल गॅमेट फिमेलवरती पडून आपल्याला मेल पुढं आपलं जे सीड तयार होईल ते आपण वापरणार आहे. ते ए लाईन दॅट इज मेल स्टाराईल परत आहे आणि रिस्टोर लाईनचा क्रॉस केला असता आपल्याला हायब्रिड बियाणं तयार होईल. लक्षात आलं. हा भाग तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. इथंपर्यंतच्या जो भाग आपण आज बघितलेला आहे परत एक रिपीट करतोय. सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ह्या युनिटला आपण सुरुवात केलेली आहे. सीड प्रोडक्शनमध्ये सीडची डेफिनेशन बघितली, त्यानंतर आपण बघितलं सीडची प्रिन्सिपल बघितली, जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रॉनॉमिकल प्रिन्सिपल बघितली. त्यानंतर दोन महत्त्वाच्या शॉर्ट नोट बघितल्या, मेकॅनिकल मिक्सिंग आणि सप्लिमेंटरी पॉलिनेशन जे ॲग्रॉनॉमिकल प्रिन्सिपलमध्ये आहेत. त्यानंतर आपण बघितलं हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार कसं तयार केलं जातं, त्यामध्ये बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन बघितलं, युजेस बघितलं. त्यानंतर प्रिन्सिपल बघितलं, हायब्रिड सीड प्रोडक्शनची प्रिन्सिपल, ॲक्च्युअल प्रिन्सिपल काय आहेत इथंपर्यंतचा भाग आज आपण या टॉपिकमध्ये बघितला. राहिलेला भाग आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूया. धन्यवाद.